मी त्याशी कुठे बोललो, मी या इथे ह्या हायवेवरनं जाताना मी मध्ये बघितलं हजारो मुलं तिथे रस्त्यावरती उभी. मला वाटलं आले की काय परत बिहारी साला. विचारपूस केली त्यांना. विचारपूस केल्यावरती कळलं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधनं, मराठवाड्यामधनं, पश्चिम महाराष्ट्रामधनं अनेक ठिकाणून आमची मुलं आलेली. मराठी मुलं कशासाठी आली होती? पोलीस भरतीसाठी आली होती. त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला भरती करून घेता येत नाहीत. काय काय करायचं होतं? चेकिंग करायचं होतं. कसलं चेकिंग करायचं होतं? काय मोजता? हाईट, छाती. त्या जिल्ह्यात नाही करतायत, त्यांना मुंबईत बोलवायला लागतं. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी नाही मिळत, सरकार कोणतीही सोयी करीत नाही. मी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्याशी मी बोललो होते. बोलले अहो मी काय आम्ही करणार, हे आम्हाला इथे म्हणे मुंबईत बोलवायला सगळे सांगतात. आणि जेव्हा ही हजारो पोरं जेव्हा इथे येतात म्हणे, आमच्याकडे काही दुसरी यंत्रणाच नसते. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, माझ्या आमदारांना सांगितलं, ही मुलं जोपर्यंत इकडे आहेत तोपर्यंत सकाळचा नाश्ता, त्यांचं दुपारचं जेवण, दिवसभराचा चहा, रात्रीचं जेवण ते आहे तोपर्यंत आपल्याकडनं गेलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल भंडारे, एडीबी न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.